मित्रांनो, कुठेतरी या कर्जत तालुक्याची शानच गेली. कायम एक नंबरामधला बैल असा अचानक आपल्यात नाही आहे. कुठेतरी खूप मोठी खंत वाटते. खूप मोठी खंत म्हणजे हा बैल शून्यातून निर्माण झाला आणि त्या मुलांनी खरंच खूप मेहनत केली आणि गरिबाच्या घरी हा बैल घडला आणि असंख्य म्हणजे चांगल्या चांगल्या बैलांना लढत देऊन चांगल्या चांगल्या बैलांच्यावर मात मिळवली या बैलांनी. चांगल्या चांगल्या बैलांसोबत पळून त्यांनी त्यांच्या गावाचं नाव, तालुक्याचं नाव अति म्हणजे रोशन केलं. या इकडे फुलं गेला
पाय खाली राहू दे, ते डोल्यावर येतो नाहीतर तो फोकस. लांब होणार आहे बाबा, लांब होणार आहे. ऑपरेटर साइड में रखा क्या बस ये काट दोन कर ये बाहेर काढ
पाणी आलं का? पाणी आहे का? हे बाजूत पाणी आलं का? एका जागेवर टाका, बसू नका, एका जागेवर टाका. बोल ना. ठेवलं पाय गेले पाय गेले कारलं का माझ्याकडलं तुला समजतं का ते काय बोलतो? माहिती काढलं भेटलं का तरी ते नाही हे यांचं धोर विचार का अक्षय त्यांचं धोर त्याचं पण काढलं. ते पण काढलं, हे पण काढलं. फोन पण नाही लागत. जरा पिशवीच भरा सुरुवात करी. आपल्या टेकवाचा इकडे
नमस्कार मित्रांनो, आज आपण मानिवली या गावामध्ये आलतो. आपल्या मुंबई, ठाणा, रायगड, पालघर या परिसरामध्ये एक दुःखद घटना झालेली आहे. आणि जो एक कर्जतची शान आणि तालुक्याची शान होता, तो आज कुठेतरी आई एकविरा केसरी मैदानामध्ये काही कारणास्तव आपल्यात नाही आहे असा बघिरा आज आपण इथं आलतो. आज आपल्यासोबत चांगले भूषण चक्रेश्वर पण आहेत, त्यांचे पण आपण मत घेऊन. दादा, काय बोलशील आपल्या या नंदीबद्दल? कारण की यांनी खूप गाजवलं, मैदान गाजवले, खूप काय संघर्ष पण केला. बघिराला तर मी एकदम आदतपासूनच बघतो, 12-13 महिन्याचा असल्यापासून. कारण की बघिराची सुरुवात ज्यावेळेस चांगली झाली नव्हती, तिथून बघिरा म्हणजे जपानमध्ये 2 फेऱ्या पळाला. आपल्या सावकार ग्रुपचा स्वर्गीय रामदास शेठ शंकर पाटील कोसगाव अंबरनाथ, आपल्या तात्या, त्यांच्या जपानमध्ये 2 फेऱ्या आमच्यासमोर बैल पळाला. 2 शर्यती विन झाला होता. त्याच्यानंतर दिलबर म्हणून बैल फलेगावचा पळाला, अक्षय जाधव, त्यांच्या बैलामध्ये 2-3 फेऱ्या बैल पळाला. नंतर आपला बादल असेल देवळीचा, त्या बैलामध्ये बैल पळाला. पण बघिरा जपानमध्ये पळाला त्यावेळेस बैल चांगला उजेडात आला, माझ्यासमोरचा आहे. आणि त्या बैलाचा कलर आणि त्या बैलाचं वर्ण आम्हाला बैल खूप आवडायचा. त्या बैलाची घटना ऐकून मैदानातून आम्ही डायरेक्ट घरी आलो. अतिशय वाईट वाटलं बैलाचं. मित्रांनो, एखाद्या माणसाच्या पण अंतःकरणाला एवढी गर्दी नसेल तेवढी या बघिराच्या अंतःकरणाला होते. आपण व्हिडिओमध्ये दाखवतोच. खूप गर्दी आहे आता पण. दादा, लय गर्दी आहे. बघितली असेल किती गर्दी आहे. मी तर पहिल्यांदा असं म्हणजे बैलाच्या अंत्यविधीला आलो नाही, एवढी गर्दी मी लाईफमध्ये म्हणजे पहिल्यांदा बघितली. एखाद्या मुख्य प्राण्याच्या अंत्यविधीला एवढी गर्दी होऊ शकते. म्हणजे एखाद्या प्राण्याला जीव लावला तर किती माणसांना समाधान वाटू शकतो. बघितलं पण एखादा माणूस बघितला तर त्यांच्या घरातल्या बायका लेडीज किती रडत होत्या, तुम्ही पण बघितलं असेल. मित्रांनो, कुठेतरी या कर्जत तालुक्याची शानच गेली. कायम एक नंबरामधला बैल असा अचानक आपल्यात नाही आहे, कुठेतरी खूप मोठी खंत वाटते. खूप मोठी खंत म्हणजे हा बैल शून्यातून निर्माण झाला आणि त्या मुलांनी खरंच खूप मेहनत केली आणि गरिबाच्या घरी हा बैल घडला. आणि असंख्य म्हणजे चांगल्या बैलांना लढत देऊन चांगल्या बैलांच्यावर मात मिळवली या बैलांनी. चांगल्या बैलांसोबत पळून त्यांनी त्यांच्या गावाचं नाव, तालुक्याचं नाव अगदी म्हणजे रोशन केलं. मित्रांनो, आपण जेव्हा पहिल्यांदा जेव्हा बघिरा दिसला असेल कुठेतरी मीडियावरती, तर कुठेतरी आता आपल्या चॅनलच्या मुलाखतमध्ये दिसलेला. आपण मानेरे गावच्या मंदिराच्या इथं ही व्हिडिओ घेतलेली, सर्वात पहिले बघिराची मुलाखत घेतलेली. आज तो कुठेतरी आपल्यात नाही. मला पण या गोष्टीची खूप खंत आहे. आणि कुठेतरी म्हणजे नेहमी ना मैदानात गेला ना, कधी काही असो, बघिरा कधी ना फायनलला असणार ना कुठल्या तरी बिंदोडच्या शर्यतीला नाव असणार त्याचा. बैलच तेवढा पाला जातो. कारण की त्या बैलाला मी आदतपासून बघितलं, 12-13 महिन्याचं. ज्यावेळेस त्यांना पायरा नसायचा, मी असेल, विश्वास असेल, अनुक असेल, कुणाल, तेव्हा मिलिंग का स्वतः बैल आम्हाला बोलायचा जा घेऊन. आम्ही बोलायचं आम्हाला बैल पाहिजे जपान, तो बोलायचा जा घेऊन बैल. मग जपान आम्ही म्हणजे आमच्या तिथं 2 वेळा आहे ना आम्ही बैल दिला आहे. त्यावेळेस आम्ही बघिराचा पल बघितला. मित्रांनो, कसं असतं ना, आपण जेव्हा एखाद्याला जीव लावतो तर या मुलांनी ना, मला तरी वाटतं ना, त्यांच्या जीवनामध्ये ना एखाद्या घरातल्या माणसाला जेवढा नसेल जीव लावून तेवढा या बैलाला, नंदीला जीव लावलेला आहे. खरंच आज बघायला भेटलं असेल सर्वांना किती जीव लावला ते. आणि व्हिडिओमार्फत सर्वांपर्यंत पोचलंच त्या त्या बैलाला म्हणजे किती जीव लावला होता त्यांच्या घरच्या. अख्खा पूर्ण गाव एकविरेचे किती पोरं आलेत, मैदान टाकून तिकडचे सर्व लोक इथपर्यंत आलेत. म्हणजे त्या बैलावर किती जीव असेल बघितलं. आणि कालचीच गोष्ट, काल रात्री मी त्या बैलाला गोठ्यावर बघून आलो. तो डबल तो डावडीचा सायरड एके गोठ्यात बैला बांधलेली, त्यांची वैरण आमच्या बैलाला खायला घातली. मित्रांनो, या मैदानासाठी बैल 20 दिवस वरतीच होता एकविरेला. आणि हा मैदान करून मला तरी वाटतं आनंदी मुंबई बिंजोडलाच येणार होता. आणि मुंबई बिंजोड पण खूप भारी गाजवल्यात त्यांनी. आठवण म्हणजे कायम आठवण राहील. इतिहास करून गेला बैल, गावाचं नाव करून गेला. गाव कोणाला माहीत होता म्हणजे एवढ्या आतमध्ये गाव आहे, खेडेगाव आहे. खेडेगावात कोणाची ओळख होती. आज बैलाने नाव पूर्ण महाराष्ट्रात केला. बघिराचं नाव घेतलं तर पहिले गावाचं नाव लागेल. नक्कीच माझ्या हरण्या 599 यूट्यूब चॅनलकडनं बघिराला भावपूर्ण श्रद्धांजली असेल. जो कुठे असेल तो
कायम आणि आमच्या JST रिटर्न बावऱ्या ग्रुप बोईसवरे यांच्याकडून बगीराला भावपूर्ण श्रद्धांजली.